ट्रायकोडर्माचे रहस्य उघड करणे. निसर्गाचे बायोकंट्रोल एजंट. कृषी परिसंस्थेच्या गुंतागुंतीच्या संसारात जिथे उत्पादकता आणि टिकाऊपणा यांच्यातील नाजूक संतुलन बिघडलेले असते, तिथे एक मूक चॅम्पियन उदयास येतो, ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा हे निसर्गाचे स्वतःचे जैव कंट्रोल एजंट म्हणून ओळखले जाते. ही बुरशीची एक प्रजाती आहे जी शेतीच्या भविष्यासाठी गहन परिणाम करते. पण ट्रायकोडर्मा म्हणजे नेमके काय? आणि ते पिकांना आणि मातीला सारखेच लाभ देण्यासाठी त्याचे झक पराक्रम कसे वापरते? ट्रायकोडर्मा, ज्याला बोलचालीत हिरवा साचा म्हणून ओळखले जाते, हे बुरशीच्या विविध आणि सर्वव्यापी समूहाचे प्रतिनिधित्व करते जे जंगलाच्या मजल्यापासून ते शेतीच्या क्षेत्रापर्यंत विविध स्थलीय वातावरणात राहतात. त्याच्या विशिष्ट हिरव्या बीजाणू आणि फिलामेंटस हायफेसह ट्रायकोडर्मा सूक्ष्मदर्शकाखाली एक आश्चर्यकारक आकृती घेते. तरीही त्याचे खरे महत्त्व त्याच्या दिसण्यात नसून मातीच्या परिसंस्थेमध्ये झक घटक म्हणून काम करण्याच्या त्याच्या उल्लेखनीय क्षमतेमध्ये आहे. बायोलॉजिकल एजंट म्हणून ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्माच्या झक पराक्रमाच्या केंद्रस्थानी वनस्पती रोगजनकांच्या विस्तृत श्रेणीसाठी नैसर्गिक विरोधी म्हणून काम करण्याची क्षमता आहे. यंत्रणांच्या शस्त्रागाराद्वारे ट्रायकोडर्मा हानिकारक सूक्ष्मजंतूंवर प्रतिबंधात्मक प्रभाव पाडते, वनस्पतींच्या आरोग्याचे रक्षण करते आणि कृषी उत्पादकता वाढवते. ट्रायकोडर्मा हे पराक्रम कसे पूर्ण करते ते येथे जवळून पहा. ट्रायकोडर्मा हा एक अतिउत्साही शिकारी आहे, जो फ्युसेरियम आणि रायझोक्टोनिया सारख्या कुख्यात वनस्पती रोगजनकांसह इतर बुरशींना परजीवी बनविण्यास आणि खाण्यास सक्षम आहे. या रोगजनकांच्या हायफेमध्ये घुसखोरी करून ट्रायकोडर्मा त्यांची वाढ आणि पुनरुत्पादनात व्यत्यय आणते आणि जमिनीत रोगाच्या विकासास प्रभावीपणे प्रतिबंधित करते. पोषक घटकांसाठी स्पर्धा. रायझोस्फिअरच्या भूमिगत रणांगणात, जिथे वनस्पती आणि सूक्ष्मजीव संसाधनांसाठी संघर्ष करतात, ट्रायकोडर्मा एक जबरदस्त प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येतो. मुळांच्या पृष्ठभागावर झपाट्याने वसाहत करून आणि उपलब्ध पोषक तत्वांचा ऱ्हास करून, ट्रायकोडर्मा रोगजनक बुरशीला त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अन्नापासून वंचित ठेवते, वनस्पतींच्या आरोग्याच्या बाजूने तराजू टिपते. अँटीफंगल यौगिकांचे उत्पादन. ट्रायकोडर्मा दुय्यम चयापचयांच्या शक्तिशाली शस्त्रागाराने सुसज्ज आहे, ज्यामध्ये घझ्रम आणि कथझ्रक संयुगे समाविष्ट आहेत, जे रोगजनक बुरशीविरुद्ध प्रतिबंधात्मक प्रभाव प्रदर्शित करतात. हे बायोएक्टिव्ह पदार्थ लक्ष्यित जीवांमध्ये मुख्य चयापचय प्रक्रियांमध्ये व्यत्यय आणतात, ज्यामुळे ते रोग होऊ शकत नाहीत. ट्रायकोडर्माच्या सामर्थ्याचा उपयोग. कृषी क्षेत्रातील अनुप्रयोग. ट्रायकोडर्माच्या झक पराक्रमाकडे कृषी संशोधक आणि अभ्यासकांचे लक्ष गेलेले नाही. खरंच, रासायनिक कीटकनाशकांना शाश्वत पर्याय म्हणून त्याच्या संभाव्यतेमुळे पीक संरक्षण आणि मातीच्या आरोग्यासाठी त्याचे फायदे वापरण्यात व्यापक रस निर्माण झाला आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन धोरणांपासून ते सेंद्रिय शेती पद्धतींपर्यंत, ट्रायकोडर्मा आधुनिक शेतीमध्ये असंख्य अनुप्रयोग शोधते, ज्यामध्ये पर्यावरणीय संतुलन आणि कृषी उत्पादकता हातात हात घालून भविष्याची झलक देते. निष्कर्ष. ट्रायकोडर्मासह हिरवे भविष्य जोपासणे. पर्यावरणीय आव्हाने आणि अन्नाच्या वाढत्या मागणीमुळे वैशिष्ट्यीकृत आधुनिक शेतीच्या गुंतागुंतीकडे आपण नेव्हिगेट करत असताना, ट्रायकोडर्मा सारख्या नैसर्गिक उपायांची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची बनते. आपल्या मातीत अंतर्भूत असलेली जैव विविधता आत्मसात करून आणि ट्रायकोडर्मा सारख्या जीवजंतूंच्या जन्मजात क्षमतांचा उपयोग करून, आपण शेतीसाठी हिरवेगार, अधिक लवचिक भविष्य जोपासू शकतो, जेथे निसर्गाशी सुसंगतता आणि शाश्वत उत्पादनक्षमता लोक आणि ग्रह दोघांनाही सारखेच पोषक बनवते. मातीची सुपीकता घडवणे आणि ट्रायकोडर्मासह पर्यावरणीय स्थिरता. रासायनिक कीटकनाशकांना हिरवा पर्याय. शाश्वत शेतीच्या शोधात, जिथे मातीची सुपीकता आणि पर्यावरणीय कारभारीपणा सर्वोपरी आहे, ट्रायकोडर्मा माती व्यवस्थापन आणि पीक संरक्षणासाठी सर्वांगीण दृष्टिकोन देत आशेचा किरण म्हणून उदयास आला आहे. रोग नियंत्रण आणि वनस्पतींच्या वाढीस प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेच्या पलीकडे, ट्रायकोडर्मामध्ये अतिरिक्त गुणधर्म आहेत, जे शाश्वत कृषी समाधान म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित करतात. जमिनीची सुपीकता वाढवणे. ट्रायकोडर्माची मूग क्रांती. ट्रायकोडर्माचा जमिनीच्या सुपीकतेवर होणारा परिणाम हा रोग दडपण्याच्या आणि वनस्पतींच्या वाढीला चालना देण्यापलीकडे आहे. सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्याच्या आणि मातीमध्ये पोषक तत्वे सोडण्याच्या क्षमतेद्वारे,
ट्रायकोडर्मा पोषक सायकलिंग आणि माती समृद्ध करण्यासाठी प्रेरक म्हणून कार्य करते. सेल्युलोज आणि लिग्निन सारख्या जटिल सेंद्रिय संयुगे मोडून टाकून ट्रायकोडर्मा आवश्यक पोषक तत्वे जसे की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सेंद्रिय अवशेषांमध्ये बंद करून मुक्त करते, ज्यामुळे ते वनस्पतींच्या शोषणासाठी उपलब्ध होतात. ही प्रक्रिया केवळ जमिनीची सुपीकता वाढवत नाही तर दीर्घकालीन मातीचे आरोग्य आणि लवचिकता वाढवते, ज्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत उत्पादकता सुनिश्चित होते. पर्यावरण मित्रत्व. निसर्ग संरक्षक. पारंपरिक कृषी पद्धतींच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल वाढत्या चिंतेने चिन्हांकित केलेल्या युगात ट्रायकोडर्मा पर्यावरण मित्रत्व आणि टिकाऊपणाचे दिवाण म्हणून चमकत आहे. रासायनिक कीटकनाशकांच्या विपरीत, जे पर्यावरणात टिकून राहू शकतात आणि लक्ष नसलेल्या जीवांना धोका निर्माण करू शकतात, ट्रायकोडर्मा कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय देते. नैसर्गिकरित्या उद्भवणारे जीव म्हणून ट्रायकोडर्मा मानवी आरोग्यासाठी, वन्यजीवांना आणि जलीय परिसंस्थांना कमीत कमी धोका निर्माण करते, ज्यामुळे त्यांच्या पर्यावरणीय पाऊलखुणा कमी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक पसंतीची निवड आहे. निसर्गाच्या स्वतःच्या बायोकंट्रोल एजंटच्या सामर्थ्याचा उपयोग करून, आपण आपल्या अन्न उत्पादन प्रणालीची दीर्घकालीन व्यवहार्यता सुनिश्चित करून जैवविविधता आणि परिसंस्थेची लवचिकता वाढवून पर्यावरणाशी सुसंगत असलेल्या कृषी प्रणालीची लागवड करू शकतो. रासायनिक कीटकनाशकांचा पर्याय. शाश्वत शेतीसाठी मार्ग मोकळा. रासायनिक कीटकनाशकांच्या मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या विपरीत परिणामांबद्दलच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षित आणि अधिक शाश्वत पर्यायांचा शोध कधीच अधिक निकडीचा नव्हता. ट्रायकोडर्मा निसर्गाच्या कल्पकतेचे एक चमकदार उदाहरण म्हणून उदयास आले आहे, जे रासायनिक कीटकनाशकांना एक व्यवहार्य पर्याय देते जे परिणामकारकता, सुरक्षितता आणि पर्यावरणीय टिकाऊपणाला प्राधान्य देते. ट्रायकोडर्माच्या नैसर्गिक विरोधाचा उपयोग वनस्पतींच्या रोगजनकांच्या विरुद्ध करून, शेतकरी कृत्रिम रसायनांवरील त्यांचे अवलंबित्व कमी करून कीड आणि रोगांच्या दाबांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करू शकतात. जैव आधारित कीटक व्यवस्थापनाकडे हे संक्रमण केवळ अन्न आणि पर्यावरणातील कीटकनाशकांच्या अवशेषांचा धोका कमी करत नाही तर फायदेशीर कीटक, मातीचा सूक्ष्मजीव आणि कृषी टिकावासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय सेवांचे संरक्षण करण्यास देखील योगदान देते. निष्कर्ष. शाश्वत कृषी भविष्याची लागवड करणे. आपण कृषी नवकल्पना आणि पर्यावरणीय कारभाराच्या क्रॉसरोडवर उभे असताना, शाश्वत कृषी उपाय म्हणून ट्रायकोडर्माची भूमिका अतिरंजित केली जाऊ शकत नाही. मातीची सुपीकता खढळणे आणि वनस्पतींच्या वाढीस चालना देण्यापासून ते पीक आरोग्याचे रक्षण करणे आणि पर्यावरणीय प्रभाव कमी करणे, ट्रायकोडर्मा पर्यावरणपूरक शेतीच्या तत्वांना मूर्त रूप देते, जिथे निसर्ग आणि कृषी उत्पादकता यांच्याशी सुसंवाद साधून लोक आणि ग्रह दोघांचेही पोषण होते. ट्रायकोडर्माच्या परिवर्तनीय क्षमतेचा स्वीकार करून, आम्ही शेतीसाठी हिरवेगार, अधिक लवचिक भविष्य घडवू शकतो, ज्यामध्ये शाश्वतता, उत्पादकता आणि पर्यावरणीय कारभार हातात हात घालून जातो. ट्रायकोडर्मा. शाश्वत शेतीसाठी एक किफायतशीर उपाय. शाश्वत शेतीच्या शोधात, जिथे आर्थिक व्यवहार्यता आणि पर्यावरणीय जबाबदारी एकत्रित होते, ट्रायकोडर्मा रासायनिक कीटकनाशके आणि खतांवरील अवलंबित्व कमी करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक किफायतशीर सहयोगी म्हणून उदयास आला आहे. त्याच्या पर्यावरणीय फायद्यांच्या पलीकडे, ट्रायकोडर्मा खर्च बचत आणि इनपुट कार्यक्षमतेच्या दृष्टीने मूर्त फायदे देते, ज्यामुळे ते सर्व स्केलच्या कृषी उद्योगांसाठी एक विवेकपूर्ण गुंतवणूक बनते. कमी रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे खर्चात बचत. ट्रायकोडर्माचा कृषी पद्धतींमध्ये समावेश करण्याचा सर्वात आकर्षक फायदा म्हणजे रासायनिक कीटकनाशकांची गरज लक्षणीयरित्या कमी करण्याची क्षमता. ट्रायकोडर्माच्या नैसर्गिक विरोधी गुणधर्मांचा वनस्पतींच्या रोगजनकांच्या विरुद्ध उपयोग करून, शेतकरी महागड्या आणि पर्यावरणास हानिकारक रासायनिक हस्तक्षेपांचा अवलंब न करता कीड आणि रोगांच्या दाबांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करू शकतात. कीटकनाशकांच्या वापरातील ही घट शेतकऱ्यांसाठी मूर्त खर्च बचतीमध्ये अनुवादित करते, जे त्यांच्या संसाधनांचे इतर महत्त्वपूर्ण निविष्ठा किंवा गुंतवणुकीसाठी वाटप करू शकतात, ज्यामुळे त्यांच्या ऑपरेशनची एकूण आर्थिक व्यवहार्यता वाढते. जलद ऱ्हास आणि किमान पर्यावरणीय प्रभाव. कृत्रिम रासायनिक कीटकनाशकांच्या विपरीत, जे पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहू शकतात,
ट्रायकोडर्मा अधिक टिकाऊ आणि पर्यावरणास सौम्य पर्याय देते. ट्रायकोडर्मा बुरशी नैसर्गिकरित्या कालांतराने खराब होते. विषारी अवशेष मागे न ठेवता किंवा माती आणि पाण्याच्या परिसंस्थांमध्ये जमा न होता निरुपद्रवी उपउत्पादनांमध्ये मोडते. या जलद ऱ्हासामुळे पर्यावरणावर किमान परिणाम होतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जलद आणि पर्यावरणीय आरोग्याचे रक्षण करून पर्यावरणीय हानीचा धोका कमी होतो. सेंद्रिय शेतीच्या तत्वांशी सरलेख करणे. ट्रायकोडर्माची सेंद्रिय शेतीच्या तत्वांशी सुसंगतता एक शाश्वत कृषी उपाय म्हणून त्याचे आकर्षण आणखी वाढवते. कृत्रिम रसायनांचा समावेश नसलेले नैसर्गिकरित्या उद्भवणारे जीव म्हणून ट्रायकोडर्मा सेंद्रिय शेतीच्या तत्वांशी अखंडपणे सरलेख करते, जे मातीचे आरोग्य, जलद आणि पर्यावरणीय टिकाऊपणाला प्राधान्य देतात. ट्रायकोडर्मा सेंद्रिय शेती प्रणालीमध्ये समाकलित करून शेतकरी जमिनीची सुपीकता वाढवू शकतात, कीड आणि रोगांना दडपून टाकू शकतात आणि पिकांच्या आरोग्याला चालना देऊ शकतात. हे सर्व कठोर सेंद्रिय प्रमाणमानकांचे पालन करून आणि शाश्वतपणे उत्पादित अन्नाची वाढती मागणी पूर्ण करताना. निष्कर्ष: शाश्वत उपायांचा शेतकऱ्यांना सक्षम करणे, वाढत्या पर्यावरणीय आव्हानांचा सामना करताना आणि ग्राहकांच्या पसंती विकसित करताना शाश्वत शेतीचे महत्त्व कधीही स्पष्ट झाले नाही. ट्रायकोडर्मा या पॅराडाईम शिफ्टमध्ये आघाडीवर आहे, जे शेतकरी त्यांच्या पर्यावरणीय पाऊलखुणा कमी करून निरोगी, लवचिक पिकांची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किफायतशीर, पर्यावरणास अनुकूल आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध उपाय देतात. ट्रायकोडर्माच्या परिवर्तनीय क्षमतेचा उपयोग करून शेतकरी शेतीसाठी अधिक शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य दृष्टिकोन स्वीकारू शकतात, जो जमिनीचे आरोग्य, पर्यावरणीय कारभारीपणा आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी दीर्घकालीन समृद्धीला प्राधान्य देतो.